नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि सगळ्यांच्या आवडीची अशी पाणीपुरी। घरच्या घरी पाणीपुरी बनवणं अगदी सोपं आहे, फक्त थोडा वेळ आणि योग्य साहित्य लागेल। चला तर मग सुरुवात करूया पाणीपुरीच्या स्वादिष्ट रेसिपीला। रगड्यासाठी लागणारे साहित्य आहे बटाटे आणि सफेद वाटाणे। सफेद कच्चे वाटाणे तुम्ही रात्रभर भिजवून घ्या आणि त्यानंतर हे असे फुलून दिसतील। त्यानंतर या ठिकाणी आपण घेतले खजूर, चिंच आणि गूळ। चवीसाठी तुम्ही यात अजून जिरे पूड किंवा सेंद्रिय मीठ किंवा काळं मीठ आणि चवीनुसार साधं मीठ आणि थोडंसं पाणीही ॲड करू शकता। तोंडात साखरेसारखा गोडवा, चिंच गुळाचा खटपटीत स्वाद आणि खजुराची मृदू गोडसर चव हे आहे खास गोड। सर्वात आधी तुम्हाला चिंच, गूळ आणि खजूर एकत्र मिक्स करून घ्यावे लागेल। आता आपण हे मिश्रण कुकरला लावणार आहोत। आधी हे मिश्रण तुम्ही थोडंसं पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि धुवून घेतल्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा। पाणी ॲड केल्यामुळे काय होतं की ते जे मिश्रण आहे ते गळायला सुरुवात होते। जेव्हा आपण कुकरच्या शिट्ट्या घेतो तेव्हा ते मिश्रण हलकं होतं। या ठिकाणी मी चिंच आणि खजूर व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये गूळ ॲड केलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड केलं आहे। आता हे मिश्रण कुकरला लावण्याच्या आधी आपल्याला कुकरमध्ये थोडंसं पाणी ॲड करावं लागेल आणि त्यानंतर हे मिश्रण कुकरमध्ये व्यवस्थित शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं। त्यानंतर रगड्याचं साहित्य बनवताना सुद्धा बटाटे आणि वाटाणे व्यवस्थित शिजवायला टाकायचे। दोन्ही साहित्य एकत्रित टाकल्यामुळे आणि 4-5 किंवा 7-8 शिट्ट्या घेतल्यामुळे काय होतं की व्यवस्थित मिश्रण तयार होतं। तिथे कुकरच्या 7-8 शिट्ट्या होईपर्यंत इथे आपण तिखट पाण्याची प्रक्रिया चालू करायची, ज्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे। आता हे आमच्या बगीच्यातलं पुदिना आहे जो फ्रेश आहे, त्यामुळे मी इथूनच पुदिना काढून घेते। हा पुदिना व्यवस्थित तुम्ही काढून घ्या, धुवून घ्या आणि त्यानंतर इथे लागणारं साहित्य आहे तिखट पाण्यासाठी पुदिना, मिरच्या आणि कोथिंबीर। पाहायला गेलं तर तिखट पाणी बनवणं सर्वात सोपी रेसिपी आहे। सर्वात सोपी म्हणजे तुम्ही 5 मिनिटात तिखट पाणी बनवू शकता। तुम्हाला फ्रेश पाणी बनवायचं असेल तर या ठिकाणी स्वच्छ पुदिना धुवून घ्या, कोथिंबीर धुवून घ्या आणि 4-5 मिरच्या व्यवस्थित धुवून घ्या। हे सर्व साहित्य धुवून घेतल्यानंतर तुम्ही ते मिक्सरमध्ये ॲड करा। आता या ठिकाणी मी मिरच्या ॲड केल्यात आणि निसलेली जी कोथिंबीर आहे ती पण ॲड केली आणि वरतून आता मी पुदिना ॲड करते। व्यवस्थित तुम्ही हे मिश्रण दाबून मिक्सरमध्ये लावून घ्या आणि त्यानंतर हे वाटण तुम्हाला बारीक करायचं आहे, एकदम बारीक करायची पेस्ट करायची आहे याची। जर तुम्हाला तिखट पाणी खूपच तिखट हवं असेल तर 2 मिरच्या अजून ॲड कराव्या लागतील। या ठिकाणी आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आता हे सगळं साहित्य एकत्र एकजीव करून घेण्यासाठी मला त्याच्यावरून थोडंसं पाणी ॲड करावं लागेल। पाणी ॲड केल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित जोपर्यंत त्याची पेस्ट तयार होत नाही पूर्ण तोपर्यंत बारीक करायचं। ते बारीक होण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला थोडंसं पाणी त्यात ॲड करावंच लागणार आहे। आता तुम्ही तुमच्या हिशोबानुसार कशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यानुसार हे मिश्रण बारीक करून घ्यायचं। मी या ठिकाणी 3-4 वेळा मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे। आता इथे तुम्हाला दिसून येईल की किती मिश्रण बारीक झालेलं आहे आणि काय त्याची कन्सिस्टन्सी आहे। आता इथे तुम्हाला थोडंसं थिकनेस दिसतोय, पण मला अजून बारीक हवं आहे, तर मी अजून एकदा परत बारीक करून घेते। तर जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित बारीक करून घ्या। त्यानंतर एका पातेल्यामध्ये ते सगळं ॲड करा। मिश्रण ॲड केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करा, कारण की पाणी ॲड केल्याशिवाय ते व्यवस्थित पाणी खुलून येणार नाही। आता या ठिकाणी तुम्हाला चवीसाठी पुढचं साहित्य ॲड करावं लागेल। तर इथे मी जलजिरा पावडर ॲड केलेली आहे, पाणीपुरी मसाला ॲड केलेला आहे। तुम्ही कुठल्याही कंपनीचा पाणीपुरी मसाला किंवा जलजिरा घेऊन येऊ शकता, त्यात काही वाद नाही आहे। इथे मी एक गोष्ट ॲड करायला विसरले, ते आहे काळं मीठ। इथे मी सफेद मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार, पण मला काळं मीठ टाकणंही महत्त्वाचं आहे, कारण काळ्या मिठाने अजून चव वाढते। आता पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला काय ठेवायची आहे ते बघून तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता व्यवस्थित आणि त्यामध्ये बर्फाचे तुकडेही टाकू शकता ते थंड होण्यासाठी, किंवा फ्रीजमध्ये तुम्ही थंड करायला हे पाणी ठेवू शकता व्यवस्थित। आता बघा यामध्ये किती सुंदर पाणी आणि थिकनेस आलेला आहे। तर हे झालेलं आहे आपलं तिखट पाणी। इकडे आपण तिखट पाणी बनवून घेतलं आणि तिकडे आपल्या कुकरच्या 7-8 शिट्ट्या होऊन गेल्या। आता कुकर थंड करायचा आणि त्यानंतर उघडायचा। हे असं तुम्हाला मिश्रण तयार झालेलं दिसेल, हे आपण अलगद काढायचं। इथे वाटाणे थोडेसे कमी शिजलेले आहेत, पण आपण अजून थोड्याशा शिट्ट्या घ्यायच्या आणि ते वाटाणे व्यवस्थित बारीक झाले पाहिजे कुकरमध्ये, यानुसार आपण शिट्ट्या घ्यायच्या। आणि आपण वाटाणे आता इथे बारीक करून घेतोय व्यवस्थित, कारण रगडासाठी वाटाणे आपल्याला बारीक लागणार आहेत। एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्ही रगडा बनवताय तर वाटाणे हे बारीकच असले पाहिजेत। जाड वाटाणे खाण्यास व्यवस्थित लागत नाही, मग त्याची चव बिघडून जाते आणि आपल्याला असं नको आहे, म्हणून आपण वाटाणे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे। आणि त्यानंतर हे बटाटे आपण सोलून घेतलेत आणि ते पण स्मॅश केलेत। बटाटे तुम्ही थोडेसे मोठे ठेवले तरी चालेल, जास्त नाही पण थोडेसे मोठे ठेवायचे।
त्यानंतर आता ह्या ठिकाणी आपण रगडा बनवतो आहे। त्याच कुकरमध्ये मी रगडा आणि ते मिश्रण पूर्ण ॲड केलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी तेल तर नाही टाकत आहे, विदाऊट तेल मी हे बनवते आहे। तर या ठिकाणी मी हळद ॲड केली आहे, त्यानंतर थोडीशी मिरची पावडर टाकली आहे आणि थोडासा गरम मसाला ॲड केला आहे चवीपुरता। आणि त्यानंतर आपण हे मिश्रण परत थोडंसं व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं। मीठ तर कुठल्याही इन्ग्रेडियंट्समध्ये लागतं। त्याच्यामध्ये थोडंसं पाणीही ॲड करायचं, कारण जो थिकनेस आहे तो आपल्याला एवढा नको आहे, आपल्याला रगडा व्यवस्थित पातळ झाला पाहिजे थोडंसं, त्यामुळे आपण याच्यामध्ये पाणी ॲड करतो। आता व्यवस्थित पाणी ॲड केल्यावर हलवून घ्यायचं आणि आपण मीठ टाकायचं। मीठ तर हे चवीसाठी लागतंच कुठल्याही पदार्थामध्ये, तर ते ॲड करणं साहजिक आहे। त्यानंतर आपण परत हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि जोपर्यंत त्याचा थिकनेस तुम्हाला आवडत नाही तोपर्यंत तुम्ही हे मिश्रण व्यवस्थित बारीक करून घ्यायचं। आता या ठिकाणी बघा किती मस्त रगडा तयार झालेला आहे। आता आपण बनवणार आहोत गोड पाणी। आता गोड पाण्याची रेसिपी पण तितकीच सोपी आहे। आता आपण हे मिश्रण जे तयार झालेलं आहे गूळ, चिंच आणि खजूरचं, ते एका भांड्यात घेणार आहे। आता ते मिश्रण तुम्हाला एका परातीत मोठ्या काढून घ्यावं लागेल आणि व्यवस्थित ते गरम असल्यामुळे थोडंसं थंड होण्यास ठेवा आणि व्यवस्थित ते थंड झाल्यानंतर त्याचा पूर्ण गाळ होतो, बारीक होतं ते, त्यामुळे आपण सहज हातांनी ते व्यवस्थित बारीक करू शकतो। आता चमच्याने पण इथे बारीक करू शकतो, पण प्रॉब्लेम काय होतो की चमच्याने ते व्यवस्थित होत नाही आणि हाताने आपण व्यवस्थित करू शकतो। हात स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर मिश्रण व्यवस्थित बारीक। या ठिकाणी जेव्हा तुम्ही गोड पाणी बनवता त्यासाठी तुम्हाला हे जाळीदार भांडं लागणार, कारण की यातून काय होणार, जो चोथा आहे तो वर राहणार आणि पाणी सगळं खाली निघून येणार। तर व्यवस्थित तुम्हाला गोड पाण्याला कन्सिस्टन्सी मिळू शकते आणि व्यवस्थित तुमचं एकदम सुंदर गोड पाणी तयार होऊ शकतं। आता मी या बारीक चाळणीमध्ये व्यवस्थित हे मिश्रण बारीक करून घेतलं आणि त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून ते मिश्रणच्या चोथ्यामध्ये परत थोडंसं पाणी ॲड करून ते व्यवस्थित काढून घेतलेलं आहे। तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, गोड पाणी इतकं सुंदर झालं आहे की काय सांगू। या ठिकाणी चटपटीत गोड पाणी रेडी आहे। आता तुम्ही त्याचा स्वाद, आता जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, गोड पाणी असो, तिखट पाणी असो, रगडा असो, काहीही असो, पण तुम्हाला मीठ हे इन्ग्रेडियंट यूज करणं खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण चवीनुसार मीठ त्या गोड पाण्यामध्ये सुद्धा ॲड केलं, एकदम किंचित। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गोड पाणी, तिखट पाणी, रगडा आणि पाणीपुरी इतकी सुंदर पद्धतीने तयार झालेली आहे। तुम्ही इथे कांदाही ॲड करू शकता, थोडीशी शेव ॲड करू शकता। आता बाहेर जाण्याची गरज नाही, कारण तुमच्या हातून तयार झालेली पाणीपुरी ही सुद्धा रस्त्यावरील स्टॉलला टक्कर देणारी आहे। ही पाणीपुरीची रेसिपी तुम्ही घरच्या घरी फक्त अर्ध्या तासात बनवू शकता। चविष्ट, झणझणीत आणि गोडसर अशा पाण्यासोबत तुमची खास पाणीपुरी तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद।